हाय, हॅलो आणि नमस्कार. ग्रीन रूममध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आणि आज आपल्यासोबत एक अमेझिंग ॲक्टर आहे. एक अशी कलाकार जिनं परतू, महागुरू, कॅन्डल मार्च, जोगवा, 72 मैल अशा असंख्य चित्रपटांमध्ये आपल्याला अक्षरशः मंत्रमुग्ध केलेलं आहे तिचं काम दाखवून. माझ्यासोबत आहेत स्मिता तांबे. हाय, तू किती गोड दिसतीयस. तू सुद्धा थँक्यू. आणि सगळ्यात आधी तर मला खरंच तुला हे सांगायचं आहे की इडियट्समध्ये तुझा लुकच कम्प्लिटली वेगळा आहे. आय वॉज शॉक टू सी द प्रोमो. येस येस येस. काय म्हणतात ते, खूप एकतर सगळ्या गोष्टींवर काम करते, एक्सपेरिमेंट करते, सो लुकवर सुद्धा एक्सपेरिमेंट करते. आणि त्याच्यामध्ये त्या लुकच्या बाबतीत सगळ्यात मोठं क्रेडिट जातं ते गीताताईला जातं आणि रंगादादाला, की ज्यांचं विजन होतं की ती तशी असेल. तर मला असं वाटतं त्यांचं खूप मोठं क्रेडिट आहे, कारण अटायर आणि तुमचं लुक दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्याच्यावर खूप छान त्या दोघांनी काम केलं आहे. खरंच. आणि तू ॲक्च्युली केस छोटे केलेत का ते वेगळे? आता हे बघ ना, मोठे केस आहेत म्हणजे तो बिग आहे ना. नाही, हा बिग आहे, ते खरे केस आहेत. आता मी खरंच कन्फ्युज्ड आहे. पण त्या नाटकामध्ये तुझी एनर्जी, तुझं सागर बरोबरचं काम आणि ओव्हरऑल तुझा रोल जो आहे तो अमेझिंग आहे. पण त्या सगळ्याबद्दल आपण बोलूयात. आधी मला हे सांग की तू ॲक्टिंगमध्ये कशी काय आलीस? म्हणजे व्हॉट वॉज दॅट बॅकग्राऊंड, ज्यांना माहिती नाही त्यांना जाणून घ्यायला आवडेल. ॲक्च्युली लहानपणी आपण जे शिक्षिका खेळतो ना, तसं माझं फार चाललेलं असायचं. आणि मी ॲक्च्युली कॉलेजमध्ये असताना 27 वेळा राज्यात डिबेट आणि इलोक्युशन कॉम्पिटिशनमध्ये फर्स्ट आले होते. त्यामुळे माझं स्टेज फिअर पूर्णपणे गेलं होतं. आणि लिखाणाची आणि खूप वेगवेगळी पुस्तकं माझ्या वाचनात येत होती. देन आय गॉट ॲन ऑपॉर्च्युनिटी टू वर्क इन वन प्ले, की ज्याच्यामध्ये रिप्लेसमेंट म्हणून मी आले. आणि श्रीमान योगी नावाचं नाटक होतं ते. आणि बापाचा बाप, ॲक्च्युली पहिलं बापाचा बाप, श्रीमान योगी तर मी नंतर केलं, बापाचा बाप नाटक. त्याच्यामध्ये मी रिप्लेसमेंट करायला लागले. आणि मला काही ते फार आवडायचं नव्हतं. म्हणजे मला तो एक सूर सापडायला पाहिजे ना आपल्याला, तो मिळत नव्हता मला. बट देन लेटर ऑन जेव्हा मी हे करायला घेतलं, सोनिया चौंबरा सिरियल केली, त्याच्यामध्ये मला हलकी हलकी त्याच्याबद्दलची आवड निर्माण झाली. आणि जोगवाला तो आय वॉज कम्प्लिटली शुअर ॲट दॅट टाईम की मला याच फील्डमध्ये काम करायचं आहे आणि मला सिनेमा मीडियममध्ये जास्त काम करायचं आहे. बात आहे. आय थिंक दॅट रिप्लेसमेंट डिसिजन वॉज व्हेरी गुड, ज्यांचा कोणाचा असेल तो. हो, थँक्स म्हणायला पाहिजे, कारण त्यांनी ते नसतं केलं तर मग मी कदाचित नसते इथे. इडियट्स नाटक जेव्हा तुला ऑफर झालं, अर्थात मला माहिती की ते ऑफर नाही झालं, इट वॉज अ प्रोसेस. काय विचार होता तुझ्या मनात जेव्हा त्यांनी सांगितलं की आपल्याला असं नाटक करायचं आहे? काहीच नव्हतं. आम्ही तिघंही जणं ब्लँक होतो. ॲक्च्युली ते एकमेकांच्या जॅमिंग सेशनमध्ये तयार झालेलं नाटक आहे. आम्ही खूप गप्पा मारल्या आणि ते अर्थात लिहिलेलं ते पूर्ण रंगादादाने आहे. पण आम्ही इन जनरल वेगवेगळ्या सिच्युएशन्स वगैरेवर गप्पा मारत होतो, आम्ही भेटत होतो, जॅमिंग सेशन्स होत होते आमचे. आणि अशा पद्धतीने जी नाटकं तयार होतात त्याची खूप गंमत असते. म्हणजे अशी अवस्था होती, हे मी तुला एक्झॅजरेशन नाही सांगत आहे, की नाटकाची डेट ठरली आणि मग रंगादादा एकदा दुपारी जेवण झाल्यावर असं म्हणाला, चला आता दुसरा अंक लिहिलाच पाहिजे, नाही का. म्हणजे अशी त्याची प्रोसेस होती. बट ही वॉज सो शुअर की त्याला नाटक कुठे न्यायचं आहे. आणि मग ते आम्ही त्या जॅमिंग सेशनमध्ये, सागर आणि मी आणि रंगादादा असे आम्ही जेव्हा एकत्र होतो जॅमिंग सेशनमुळे, ते नाटक एक लोणचं कसं मुरत जातं तसं ते मुरत होतं आमच्या अंगात. आणि त्याचा स्पॅन खूप मोठा होता. मी डिसेंबरपासून रिहर्सल सुरू केल्या होत्या आणि आमचं मार्चला नाटक ओपन झालेलं आहे. आम्ही मध्ये थांबत होतो, परत रिहर्सल करत होतो, थांबत होतो. बिकॉज ते एक रंगादादाचं खूप बेस्ट आहे की त्याला कळतं की आत्ता हे खूप धावपळीचं युग आहे आणि आपल्याला नाटक सोडून इतर कामं पण असतात आणि तो स्वतःही ती करत असतो आणि मग इतर लोक पण करतात. हे जे अंडरस्टँडिंग आहे ना त्याचं, आणि मला असं वाटतं हे टेम्परामेंट पाहिजे आज मी तिला नाटक करायला. इडियट्समधली रुचा तू साकारताना तुला कुठेतरी स्वतःबरोबर सिमिलॅरिटी कधी जाणवली? मला ॲक्च्युली खरं तू बघायला जाशील तर मला तशी सिमिलरिटी नाही आहे, कारण मी खूप इमोशनल मुलगी आहे, खूप इमोशनल आहे मी. आणि रुचा तशी खूप स्ट्रॉंग आहे. पण एक सिमिलरिटी आहे त्याच्यामध्ये, माझ्या इमोशन्स या शो होतात आणि रुचाच्या इमोशन्स शो होत नाहीत. ती त्या आत दाबून ठेवते, तिच्या त्या वेगळीकडे. पण इमोशन्स आहेत दोघींमध्ये, पण ती रुचा ती दाखवत नाही. बिकॉज ते जे स्ट्रॉंग एक जे असतं ना, पण जी माणसं वरून खूप स्ट्रॉंग दिसतात ना, ती आतनं खूप वल्नरेबल असतात. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू.
तुझ्या रोलबद्दल सांग ना आता थोडंसं, म्हणजे रुच्याबद्दल सांग आता. तेव्हा रुचा अशी मुलगी आहे की जिच्या पास्ट हिस्ट्रीमध्ये जो पण तिचा पास झालेला आहे त्याच्यावरनं तिची मतं तयार झालेली आहेत. मग आपण तिला काय म्हणू, तिची स्ट्रॉंग मतं आहेत आणि प्रत्येक गोष्टीवर तिचं मत आहे. एक तर सगळ्यात पहिल्यांदा. दुसरी गोष्ट, लग्न या कॉन्सेप्टविषयी तिचे थॉट अत्यंत क्लिअर आहेत की मला हे आयुष्यामध्ये नको आहे बाबा, माझं ठरलं आहे हे मला नको आहे. आणि मुळात काय असतं आता, म्हणजे मी रुचा कशी आहे मी तुला सांगू का. म्हणजे आपण फोडणी टाकायला घेतली समजा भाजीला, तर 1 मिनिट मोहरी जळाली तर नको, कॅन्सल कर मोहरी, आपण रिप्लेसमेंट करू. मग मिरची ती तडतड उळवली तर थांब थांब थांब, मग झाकण ठेवायला पाहिजे. अरे मग ते कोथिंबिरीला वासच नीट आला नाही तर नंतर थांब थांब, तू मग अर्ली बेसिसवर टाकणार, तू मिक्सरमधून वाटून टाक. शी थिंग्स लॉट. एखादा कुठलाही एक भाजी बनवणं हा अत्यंत ओव्हर पर्टिक्युलर, अँड शी इज व्हेरी वर्कोहोलिक असल्यामुळे ते सगळं रिफ्लेक्ट होतं. प्रायोरिटी इज वर्क असं सगळं होतं. स्ट्रेट फॉरवर्ड आहे आणि कुणाला घाबरत नाही, भीत नाही कुणाला. हा आहे कुणाला घाबरत नाही, हे आहे असं सगळं तिच्यात. आणि सडापटिंग आहे ग, पण तिच्यामध्ये एक क्यूटनेस आहे ग. काय असतं माहिती आहे का, जेव्हा आपण जे काही करतो ह्याला आपलं कन्व्हिक्शन असतं ना, तेव्हा माणूस क्यूटच दिसतो. हाफ हार्टेड असतं ना, तेव्हा ते क्यूटनेस नसतो त्याच्यामध्ये. आणि हाच क्यूटनेस तुझ्यात आणि सागरच्या कामामध्ये आम्हाला दिसतो. म्हणजे तुम्ही एकत्र, तुमची केमिस्ट्री इट्स अमेझिंग. म्हणजे टाळ्या जर तुम्ही घेता, ब्रिलियंट. तो खूप चांगला मित्र आहे माझा एकतर सागर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते असं बाळ आहे ना की ज्याला लगेच थकायला होतं, ज्याला लगेच कंटाळा येतो कुठल्याही गोष्टीचा. हो. आणि तुला माहिती आहे सागर इतका विनोदी आहे स्टेजवर, पण मी सांगते तो रिअल आयुष्यामध्ये खूप सिरियस आहे. तो खूप सिरियस आहे रिअल आयुष्यामध्ये. मी असं म्हणते, अरे मी तुझ्यापेक्षा जास्त मस्ती करते आयुष्यात, एवढे सिरियस सिनेमे केलेत पण मी खूप मस्ती करते, पण तो इतका सिरियस आहे आणि मी खूप मस्ती करत असते. पण सागरच्यात एक सागरचा गुण म्हणायला पाहिजे. सागरमध्ये ना खूप प्रामाणिकपणा आहे आणि त्याच्यामध्ये ना काम करायची पॅशन आहे. आणि तीच पॅशन आहे ती त्याला एक तर त्याचा कम्फर्ट झोन, एखाद्या नटाचा कम्फर्ट झोन तोडायचा म्हणजे थोडंसं रिस्की काम आहे ना. आणि आम्ही दोघांनी तो तोडलेला आहे. म्हणजे त्याने डान्स फॉर्मॅटमध्ये आणि मी ह्या जॉनरमध्ये असे आमचे कम्फर्ट झोन आहेत ते सगळे तोडलेले आहेत. वी आर नॉट हे, पण ते खूप कन्व्हिक्शनने करण्यासाठी एक एनर्जी आणावी लागते ना, ती आमच्या मैत्रीमध्ये आम्ही एकमेकांना तो एनर्जीचा ड्राईव्ह देतो. बरं, आम्ही कधी सरळ तोंडाने एकमेकांशी बोलत नाही. म्हणजे आमच्यामध्ये खूप भांडणं, तुला सागरने सांगितलंय का, आमच्यामध्ये खूप भांडणं होतात सागर आणि माझ्यामध्ये. आणि आम्ही ते नॉर्मली 7वी 8वीतली मुलं कशी रुसतात बिसतात, तर आम्ही रुसतो एकमेकांवर वगैरे, हे असं सगळं होतं. मग ते कुणी इनिशिएट करायचं, रुसवा काढायचा वगैरे, हे सगळे आम्ही प्रकार करतो. म्हणजे इयत्ता 7वी 8वी वयोगट आहे आमच्या मैत्रीचं, असं आपण म्हणू शकते. मला खरंच आठवतं. मग तो तसा का बोलला, बोलला तर बोलला ना, आता नाही मला बोलायचं वगैरे, असं आहे ते. छान. म्हणजे या नाटकाच्या निमित्तानं, अर्थात तुमच्या कामाच्या निमित्तानं तुमची मैत्री ही डॉक्टरेटपर्यंत आणि त्याच्या पुढेही जावोत. पण तुला सांगू नाही, ही 7वी 8वीतली छान वाटते. ते डॉक्टरेटमध्ये किती बोर होणार ना सगळं. मला फारच तिला काय म्हणायचंय हे एकदा कळायला लागलं, किंवा मला काय म्हणायचं हे एकदा त्याला कळालं. आणि एक्झॅक्टली ह्यासाठीच इडियट सारखं नाटक लागतं ॲक्च्युली वी आर इडियट्स. आणि सगळ्यांमध्ये आमच्यामध्ये तो एक मोठा इडियट आहे ना, तो म्हणजे रंगादादा आहे. ही इज इडियट. म्हणजे जो बघ ना म्हणू शकतो की सगळं ठरलंय आणि हां चला आता लिहायलाच पाहिजे. आणि त्याला म्हटलं, अरे रंगादादा नाटक करायचं आपल्याला, हे आहे ते पुढे हे होणार आहे. मला काय, तुम्हाला करायचं आहे ते, मला काय. तो इतका कूल असतो. तर आणि तो कसा, त्याच्यामध्ये एक मॅडनेस आहे, त्यामुळेच तो हे नाटक लिहू शकतो. सो असा तो मॅड, त्याला भेटलेले हे 2 मॅड आणि त्यांच्यामधला एक मॅड आहे. आणि राहुल दादा आणि रंगादादा एक्झॅक्टली एकत्र बघायला पाहिजे प्लीज. म्हणजे आमचा वयोगट मैत्रीचा वयवर्ष 7 वगैरे असेल, तर त्यांचा 4-5 असेल, हे मी स्पष्ट सांगते. जेव्हा तुम्ही ऑन स्टेज गाणी सादर करतात, तुझं म्हणजे हाऊ इज इट? तू पाठांतर केलंस काय? हे बघ, ते राहुल दादाला माहिती. तो आला एकदा, गाणी गायची आहेत असं करून रंगादादाने काहीतरी एक सोडला. मी म्हटलं बापरे हे असं आहे वगैरे. आणि राहुल दादा आला, हो काय, हां लाव सा हो येतं की, झालं एवढंच आहे. अरे म्हटलं गाणं गायचं आहे मला. आणि सागर गातो आणि राहुल दादाला माझं काहीच माहीत नाही.
पण ते त्यांचा कॉन्फिडन्स होता म्हणून हे शक्य झालेलं आहे मला असं वाटतं. ते राहुल दादा आणि ते रंगादादाच देव जाणो त्यांना काय सुचलं आणि त्यांना काय दिसलं. एखादी ऑन स्टेजची मजा सांग ना तुझी आणि सागरची, जी आपण म्हणतो ना एखादं ब्लूपर असतं जे स्टेजवरती अचानक कव्हरअप आपण करतो, असं काहीतरी. असं खूप झालंय, 8च प्रयोगात इतकं झालंय वगैरे. सगळ्यात हे झालं होतं की नाटकाच्या शेवटी ना सागर माझ्या कानात काहीतरी सांगतो आणि जे आयडियली प्रेक्षकांना ऐकू जायला नको आहे, तर तो जे काही माझ्या कानात सांगतो ना तो इतकं विचित्र काहीतरी सांगतो. तर रंगादादा एकदा म्हणाला तो खूप विचित्र काहीतरी बोलतो, दर प्रयोगाला तो बोलतो जे नाही मी आता सांगू शकत तो काय बोलतो. आणि एका प्रयोगाला असं झालं रंगादादा की ते ऐकायला येतंय बरं का प्रेक्षकांना तुम्ही जे बोलताय ते, अँड दॅट वॉज लाईक सागर इतका ओशाळल्यासारखा झाला होता आणि मी इतकी ओशाळल्यासारखी, ओ माय गॉड हे ऐकायला जातंय असं म्हणून वगैरे. सो दॅट वॉज व्हेरी खूपच म्हणजे ती फनी मुवमेंट होती. बाकी इन जनरल प्रयोगामध्ये खूप काय काय होत राहतं. जसं मी एक चाकू हातात घेऊन त्याला तो मारला दरवेळेस आणि तो मारला तर तो घाबरलाच म्हणजे तो आणि मला जेन्युइन, कारण त्याच्या आदल्या दिवशी आमचं भांडण झालं होतं आणि आमची भांडण ही नॉर्मल नाटकात तू काय करतोयस, तू काय करतेयस वगैरे ह्याच्यावरनंच असतं. म्हणजे तुला कळतं का तू हे नाही केलंस, तुला कळलं का ते असं होतंय, अरे तुला कळतच नाही आहे ना ते ड्रॉप होत आहे वगैरे, अशी काहीतरी भांडणं असतात आमची. म्हणजे बेसिकली ही ग्रीन रूम भांडणं असतात. ॲक्च्युली ग्रीन रूम भांडणं असतात आणि त्याच्यामध्ये हे असं काहीतरी मी जो प्रकार केला होता दॅट वॉज हिलेरियस. कारण मला आतमध्ये गेल्यावरच स्वतःच एक आपण येतो ना एक आत्मपरीक्षण वगैरे, आपण हे काय केलं असं. अच्छा, आमच्या ग्रीन रूमच्या प्रेक्षकांना एखादं ग्रीन रूम सिक्रेट ऐकायला आवडेल तुझ्याकडनं. माझं बरं ठीक आहे. आता ह्या नाटकाच्या प्रोसेसमध्ये हे ॲक्च्युली सागर असायला पाहिजे होतं इथे हे ऐकायला. ह्या नाटकाच्या प्रोसेसमध्ये माझा एक हे आहे, हे गुपित आहे माझं, की मी प्रत्येक सिनेमाचं कुठलं पण कॅरेक्टर येतं किंवा काय, तर मी ना त्या सिनेमाच्या शूटिंगच्या बरोबर 10-12 दिवस आधी किंवा 1 महिना आधीपासून मी त्या कॅरेक्टरसारखी वागायला लागते. माझ्या आजूबाजूला जे सिच्युएशन्स असतात ते मी क्रिएट करते. म्हणजे उदाहरणार्थ माझ्या कॅरेक्टरमध्ये असं दिसलेलं आहे की माझा एक मित्र आहे जो अत्यंत मला त्रास देतोय, मग मी माझ्या नवऱ्याला कधीतरी तो मित्र बनवते. मग माझ्यावर अत्यंत जेलस फील करणारी माझी एक मैत्रीण असते, मग माझ्या जवळच्या मैत्रिणीला ती जेलस फील करणारी मैत्रीण. मग त्यांना कळत नाही की हिच्यात अचानक हा मूड स्विंग का झाला आणि ही अचानक विचित्र का, तर मी त्यांच्या कुठल्याही ॲक्शन्स आहेत ना ह्या अशाच लावून घेते. तर माझा एक वर्कशॉप काइंड ऑफ एक्झरसाईज वगैरे होत जातो. पण त्या नवऱ्याला कळे ना माझ्या किंवा त्या मैत्रिणींना वगैरे आजूबाजूच्या माणसांना, कारण मी रँडमली काहीही कॅरेक्टर्स येतात जशी कॅरेक्टर्स तशी मी त्यांना बनवते ना, त्यामुळे ते फार वियर्ड वागते की काय स्मिता असं वागायला लागतं. आणि नंतर मला ही आत्ता माझी सवय बंद करायला लावली आहे. तर आता ह्या नाटकाचं असं आहे, ह्या नाटकामध्ये मी खूप डॉमिनेट करते सागरला. तर सागरला असं वाटतं मी डॉमिनेटिंग आणि ती सो कॉल्ड अशा त्या विचित्र फेमिनिस्ट, ज्यांना खराच फेमिनिझमचा अर्थ कळलेला नाही आहे आणि अशा ज्या विचित्र फेमिनिस्ट बायका असतात तशासारखी आहे की काय वगैरे असं त्याला वाटतंय. पण त्याला ते माहीत नाही आहे की हे ह्या नाटकासाठीचं माझं कॅरेक्टर आहे. सो ही डोंट नो अबाउट. सो जर सागर कारंडेनं ग्रीन रूम हे आमचं चॅनल बघितलं तर त्याला हे सिक्रेट समजू शकतं. आणि तो तसाच समजतो, कारण मी माझी जी हेअरड्रेसर आहे तिला असं एकदा म्हणाले की काय करतो तुझा नवरा, तर ती म्हणाली की ते काम करतो. म्हटलं की मेकअप मनची बायको आली होती, सॉरी, तिला म्हटलं की काय ग नीट वागवतो का हा तुला. सागर असं बघतोय ही यांचं घर तोडणार आहे की काय इथे. तर ती म्हणाली की हो. काम करतो का घरात, हो. भांडी घासतो का, ती म्हणाली नाही. मी म्हटलं का, ती म्हणाली अरे तुझं काय, तो मोठं ते तुटेल त्यांचं लग्न इथे समोरासमोर, आत्ता 6 महिने झालेत. कठीण आहे असं. सो तो त्याला असं वाटतं की मी तशी आहे की काय, बट ही डोंट नो अबाउट इट की मी त्याचं कॅरेक्टर प्ले करते ना. सो मला तशी ती एक गेअर मिळतो वेगळा. जाता जाता एक प्रश्न, की रंगभूमीनं तुला काय दिलेलं आहे. काय रंगभूमीने काय श्वास आहे तो, आणि रंगभूमी जी एनर्जी देते ॲज अन ॲक्टर म्हणून, आणि माझ्या मते खूप कलाकारांना दिलेला आहे. तो एक सागर आहे की ज्याच्यातलं तुम्ही कितीही काढून घ्या, तुम्हाला एक चांगला ॲक्टर जो आहे ना, की मी नाटक कधी करते माहिती आहे, मला आतून वाटायला लागतं की मला नाटक करायचं आहे जेव्हा स्मिताला ॲज अन ॲक्टर रियाज करायचा असतो तेव्हा. त्यामुळे माझा प्रत्येक प्रयोग हा माझा रियाज आहे आणि रंगभूमी तो रियाज करवते माझा.
तुझे असे असंख्य रियाज होत आणि इडियट्स बरोबर असंख्य तुझी नाटकं येत. खूप खूप शुभेच्छा स्मिता. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. नमस्कार, मी स्मिता तांबे. नाटकाचे रिव्ह्यूज, नाटकाशी रिलेटेड ज्या काही बातम्या आहेत त्याच्यासाठी सबस्क्राईब करा ग्रीन रूमला. थँक्यू सो मच.